नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण जात आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी काळुबाईला. मांढरदेवी काळुबाई हे स्थान पुण्यापासून 120 किलोमीटर व मुंबईपासून 230 किलोमीटर इतके दूर आहे. आम्ही पुण्यावरून मांढरदेवी काळुबाईला जाण्यासाठी निघालो. पुण्यावरून जाताना 2 मार्ग पाहावयास मिळतात. त्यातला एक म्हणजे पुणे, हडपसर, दिवेघाट या मार्गे, तर दुसरा कात्रज, खेड, शिवापूर या मार्गे आपल्याला मांढरदेवी काळुबाईला जाता येते. आम्ही पुण्यावरून कात्रज मार्गे मांढरदेवी काळुबाईला निघालो. हा कात्रजचा नवीन बोगदा आहे. या बोगदा सुमारे 1.5 किलोमीटर इतका लांबीचा आहे. महाराष्ट्रातील अनेक भाविक मांढरदेवी काळुबाईच्या दर्शनासाठी येतात. या काळुबाई देवीची पौष महिन्यात यात्रा असते. पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या या कालावधीत देवीची मोठी जत्रा भरवली जाते. या वेळेत भाविकांची लाखोने गर्दी या रस्त्याला आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे आम्हीही पौष महिन्यात मांढरदेवी काळुबाईच्या दर्शनासाठी निघालो. पुण्यावरून मांढरदेवी काळुबाईला जाण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास इतका वेळ लागतो. गर्दी असेल तर आपल्याला 4ही तास लागू शकतात. आम्ही पहाटे निघाल्या कारणामुळे आम्हाला गर्दी कमी लागली. तशी गर्दी होतीच. काळुबाईला जाताना आपल्याला घाटातून व चढ उताराच्या रस्त्यावरून जावे लागते. काळुबाईला जाताना आपण शक्यतो पहाटेच निघावे. मांढरदेवी काळुबाई ही आदिशक्ती आदिमाया पार्वतीचा अवतार आहे. काळुबाई ही लाक्यासुराच्या वधासाठी मांढर पर्वतावर अवतरली होती. तिची कथा अशी आहे की फार प्राचीन काळापासून वाई या परिसराला दक्षिण काशी असे म्हणून ओळखले जाते. याच परिसराच्या लगतच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये मंदार पर्वत आहे व या पर्वतावर अनेक ऋषीमुनी तप करायचे. त्यांच्यावर अचानकपणे काही राक्षसांनी व दुष्टजनांनी हल्ला केला. त्यांना नाहक त्रास द्यायला सुरुवात केला. ते हात जोडून शंकराकडे गेले. त्यांनी शंकराला हात जोडून विनंती केली, हे देवादिदेवा, आम्हाला यांच्यापासून वाचव. मग स्वतः शंकर तेथे आले. त्यांनी सर्व राक्षसांना मारून टाकले. पण एक राक्षस काही हार मानेना. तो होता लाक्यासूर. आणि याचं कारणही तसंच होतं. स्वतः शंकरानेच त्याला वर दिला होता की तुला कुठल्याही देवाच्या किंवा माणसाच्या हातून मरण येणार नाही. मग काय करायचं? शंकराने युक्ती केली. त्याने आदिमाया पार्वतीचं रूप काळेश्वरी हिला आव्हान केलं की तू या लाक्यासूर दैत्याचा वध कर. काळेश्वरी स्वतः तेथे आली आणि तिने लाक्यासुराशी भयंकर युद्ध सुरू केले. हे युद्ध 7 दिवस चालले तरीसुद्धा लाक्यासूर दैत्य हार मानेना. याचं कारणही तसंच होतं. सूर्यप्रकाशात त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एक नवीन राक्षस तयार होत होता. मग यावर काळेश्वरीने एक युक्ती केली. तिने पौष पौर्णिमेच्या रात्री लाक्यासुराचा वध केला व सूर्य उगवण्या अगोदर त्याचे सर्व रक्त प्राशन करून टाकले. ऋषीमुनींना अत्यंत आनंद झाला व त्यांनी देवीला आवाहन केले की तू इथेच वास्तव्य कर. आणि तेव्हापासून देवीने तिथे वास्तव्य केले. अशी ही भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आदिमाया आदिशक्ती काळेश्वरी म्हणजेच काळुबाई. आम्ही भोर मार्गे येताना सर्वत्र घाटामध्ये धुके असल्याने नीट काही दिसत नव्हते. त्यामुळे वरती आल्यावर हा व्हिडिओ काढला आहे. अशा प्रकारे मांढरदेवी काळुबाईचा हा घाट आहे व वरती हा परिसर सपाटीचा आहे. मांढरगड हा पर्वत समुद्र सपाटीपासून सुमारे 5000 फूट इतका उंच आहे. काळुबाईच्या डोंगरावर अत्यंत गार वारे सुटले होते. भोर ते मांढरदेवी काळुबाई मंदिर हा घाट सुमारे 13 किलोमीटर इतका लांब आहे. तो घाट चढून आम्ही आलो मांढरदेवी काळुबाई डोंगरावर. आणि आपल्याला हा परिसर दिसत आहे हा काळुबाईच्या डोंगरावरचा आहे.
इथल्या वातावरणात हलका थंडावा आणि मन प्रसन्न करणारी ऊर्जा होती. त्यातून हे दिसले काळूबाईचे मंदिर. मंदिराला पाहून मन अतिशय प्रसन्न व उत्साही झाले व ओढ लागली देवीला पाहण्याची. आता आपण येऊन पोचलो आहे मांढर गावात. इथे येण्यासाठी बसचीही सोय आहे. इथे दर अर्ध्या तासाला भोर ते मांढरदेव अशी बस आहे. गावातून देवीचे मंदिर स्पष्ट दिसते. देवीच्या मंदिरावर फडकणारा झेंडाही स्पष्ट दिसत होता. यात्रेमुळे इथे अनेक यात्रेकरू राहण्यासाठी येतात. तसेच इथे पार्किंगचीही सोय भरपूर प्रमाणात केलेली आहे. मांढरदेव गावापासूनच आपल्याला विविध प्रकारचे स्टॉल पाहावयास मिळतात. पावसाळ्यामध्ये इथे सर्वत्र धुक्याची गर्द चादर ओढलेली असते व पावसाचीही भुरभुर चालू असते. अशा या वातावरणात बसली आहे मांढरदेवी काळूबाई. मांढर गावात मांढरदेवी, काळभैरवनाथ, जाळीतले म्हसोबा अशी अनेक देवस्थाने आहेत. काळूबाई यात्रेनिमित्त असे बॅनर लावले आहे. तिथून पुढे दिसते काळूबाई मंदिराकडे जाणारा मार्ग व जाळीतल्या म्हसोबाकडे जाणारा मार्ग. टेम्पो करून अनेक भाविक काळूबाई मंदिराकडे जातानाही दिसतात. हे आहे काळूबाई यात्रेचे मुख्य ठिकाण व इथून आपल्याला पाहावयास मिळते काळूबाईची मुख्य कमान. काळूबाईच्या नावानं चांग भलं या जयघोषानेच मन अगदी प्रसन्न होऊन जाते व इथे आपल्याला अनेक प्रकारचे दुकाने दिसतात. मांढरदेव देवस्थान या कमानीपासून आपल्याला पायरी मार्ग सुरू होतो. तिथून पुढे वरती आहे मांढरदेवी काळूबाई मंदिर. पायरी मार्ग सुरू होताच मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे कमान टाकलेली आहे. तिथून आपल्याला पायरी मार्ग सुरू होतो. पायरी मार्ग सुरू झाल्यानंतर आपल्याला मंदिराभोवतालचा झेंडा दिसतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला मांगीरबाबा मंदिर हेही दिसते. काळूबाईच्या डोंगरावर अत्यंत विलोभनीय असे व मनमोहक असे दृश्य पाहावयास मिळतात. सर्वत्र डोंगर व मध्ये वसलेली काळूबाई, अत्यंत रमणीय वातावरण. हे पाहून मन अगदी प्रसन्न होते. मांढरदेवी काळूबाई मंदिरात दर्शनासाठी आलेले अनेक भाविक इथे आपल्याला पाहावयास मिळतात. हा आहे देवीचा मुख्य प्रवेशद्वार. देवीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दगडी दीपमाळा आहे व ती अखंड तेवत राहते. मांढरदेवी काळूबाई ही पूर्वाभिमुख असून तिचे मंदिर हे पांडवकालीन आहे. देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी अशा प्रकारच्या लाईन केलेल्या आहेत. याच लाईन पार करून आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊया. चला तर. मांढरदेवी काळूबाईचे मंदिर जास्त मोठे नाही, पण सुबक व रेखीव आहे. काळूबाई ही पूर्वाभिमुख बसलेली असून तिच्या हातात अनुक्रमे ढाल, तलवार, त्रिशूळ व लाक्यासूर दैत्याची जीभ अशी तिच्या हातात आहे. आपण देवीसाठी ओटीचे सामान घेऊन देवीच्या भेटीसाठी निघालो आहोत. यामध्ये साडी, नारळ, वेणी, हार अशा वस्तू आहेत. पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त देवीच्या मंदिराला अत्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री 12च्या सुमारास मांढर गावात असलेल्या काळभैरवनाथ मंदिरातून देवीची मोठ्या गाजत वाजत पालखी मांढरगाव काळेश्वरी मंदिरात येते. तो पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने इथे उपस्थित असतात. काळूबाईचे मंदिर हे संपूर्ण दगडी बांधकामात असून त्याला लाकडी दरवाजे आहे. हे काळूबाईचा मुख्य गाभारा आहे. देवीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दगडी कासव व दगडी दीपमाळ आपल्याला पाहायला भेटते व पुढे देवीचे वाहन असलेले सिंह हे देखील आपल्याला पाहायला भेटते. देवीच्या मंदिरात व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे.
त्यामुळे आपण व्हिडिओ व फोटो काढलेला नाही. देवीचे दर्शन करून आल्यानंतर आपण जाणार आहोत मांगेर बाबा दर्शनासाठी. देवीच्या दर्शनासाठी जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन पटकन झाले. आता आपण जाणार आहोत देवीचे अंगरक्षक असलेले मांगेर बाबा. हे आहे मांगेर बाबा देवस्थान. इथे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या बोलून असे धागे बांधले जातात. हे दर्शन करून आपण निघालो पुढे दर्शनासाठी. मांगेर बाबा व गोंजीर बुवा हे काळेश्वरी देवीचे मोठे भक्त होते. त्यामुळे मांगेर बाबा व गोंजीर बुवा यांचे मंदिर देवीच्या मंदिरासमोर आहे. हे आहे गोंजीर बाबा मंदिर व धावजी पाटील बाबा मंदिर. धावजी पाटील हे बंगालमध्ये राहणारे असून ते काळेश्वरीच्या दर्शनासाठी सुरूर गावी आले. तिथे वास्तव्य करून त्यांनी काळेश्वरी देवीची मोठी भक्ती केली. देवीच्या मंदिराभोवती अनेक छोटी मोठी मंदिरे आहे, जसे की गाडीवान बाबा, 52 चेडे गोटे व महालक्ष्मी मंदिर. अशी अनेक मंदिरे देवीच्या परिसरात आहे. हा आहे मांढरदेवी काळूबाई डोंगरावरील परिसर. मांढरदेवी काळूबाईचे व इतर देवदेवतांचे दर्शन करून आपण निघालो परतीच्या मार्गाला. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बोला काळूबाईच्या नावानं चांग भलं. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.